भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी उमेदवार दिल्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांचं सूचक विधान. भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार. प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांची घोषणा. तर शिवसेनेचे संजय घाडी यांची उपमहापौर पदासाठी निवड. 11 तारखेला औपचारिक घोषणा. मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी. तर बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली लोकांना तुरुंगात टाकलं तोच मुद्दा पहिल्या महासभेमध्ये हाती घेणार. आसिफ शेख यांचा एल्गार. सांगली जिल्ह्यामधल्या वाळवा तालुक्यामध्ये ऐन निवडणुकीमध्ये जादू टोण्याचा प्रकार. राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेला आणि राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या फोटोवरती अघोरी कृत्य केल्याचं उघड. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार. कृषी उत्पादनं, औषधं, डेअरीसारख्या उत्पादनांवरती 0 कर. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 2,500ची वाढ. सोनं प्रतितोळा 1,54,500 रुपयांवर. तर चांदीचे दरही 5,000 वाढले. चांदी 2,60,000 रुपये प्रति किलो. आपण बघताय झेडपीचा धुरळा आणि महायुती सरकारमधल्या मंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावलाय. मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यामधल्या आपल्या मूळ गावी मतदान केलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यामधल्या बोराटेवाडी इथल्या मतदान केंद्रावरती मतदानाचा अधिकार बजावलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्नीक मतदान केलेलं आहे. तर मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान केलंय. आमदारांनी देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केलेलं आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी परांडा तालुक्यामधल्या मुगाव इथे मतदान केलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबियांसह बारामती तालुक्यामधील पिंपळी गावामध्ये मतदान केलंय. तिकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकर वाडीमध्ये मतदान केलं. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केलंय. रायगड जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदान केलं. तर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्नी कांचन कुल यांच्यासह राहू इथल्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदानाचा अधिकार बजावलाय. लोकशाहीमधला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं म्हणून निवडणूक आयोग अभियान राबवतं. मात्र आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नववधू आणि नवरदेवांनी लग्नाच्या आधी मतदान केलं. लोकशाहीच्या उत्सवामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. तर राज्यामधल्या वेगवेगळ्या भागातली ही दृश्य आपण बघतोय. सोलापूरमध्ये कारुंडे या ठिकाणी वधू डॉक्टर साक्षी पाटीलनं मतदान केलंय. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये वराचं मतदान झालेलं आहे. कृष्णा तायडे असं त्याचं नाव आहे. साताऱ्याच्या तांबवेत या ठिकाणी विक्रम पाटील यांनी मतदान केलं. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये एका नववधूनं मतदान केलंय. तर सांगलीच्या कापूसखेड या ठिकाणी तृप्ती पाटील हिनं देखील मतदानाचा अधिकार बजावलाय. छत्रपती संभाजीनगरमधल्या पंढरपूर या ठिकाणी 105 वर्षांच्या जैतुंबी शेखमदार या आजींनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत त्यांनी एकही निवडणूक चुकवलेली नाहीये. तिकडे अलिबाग जवळच्या वायशे तिथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 95 वर्षांच्या आजोबांनी मतदान केलंय. चालता येत नसताना ते व्हीलचेअरवरून या केंद्रावरती आले होते आणि त्यांनी मतदान केलंय. शिवाय सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये 88 वर्षाच्या विद्या निगुडकर या आजींनी देखील मतदानाचा अधिकार बजावलाय. मतदान करणं हा आपला अधिकार आहे. सगळ्यांनी मतदान करायला हवं असं आवाहन देखील या आजींनी केलंय.
तर दुपारी 1:30 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी सध्या आपल्या हाती लागलेली आहे आणि सिंधुदुर्गामध्ये दुपारी 1:30 वाजेपर्यंत 40.13% इतकं मतदान झालंय। तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये 35.23% इतकं मतदान दुपारी 1:30 वाजेपर्यंत झालंय। तर परभणी जिल्ह्यामध्ये देखील 39.65% इतकं मतदान झालेलं आहे। सकाळपासून दुपारी 1:30 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आपल्या समोर आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू असताना सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही आश्चर्यकारक अशा घटना घडल्या। अकलूजमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाला चक्क या मतदानाच्या केंद्रामध्ये या कक्षामध्ये नेलं। इतकंच नाही तर त्यांच्या मुलानं चक्क ईव्हीएमचं बटणही दाबलं आणि मतदान केलंय। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आमदार आहेत अशा आमदार विलास भुमरे यांनी आपल्या मुलाला मतदान केंद्रावरती नेलं। मतदान केंद्रामधल्या अधिकाऱ्यांनी या मुलाच्या बोटाला शाई देखील लावली आहे। तर जितके आश्चर्यकारक तितकेच धक्कादायक असे हे प्रकार आहेत, कारण उमेदवार आणि आमदार यांनीच आपल्या मुलांना थेट मतदानाच्या कक्षापर्यंत नेलेलं बघायला मिळालंय। अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतील आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान त्याने केलं जातं। आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता। मतदान केंद्रावर मी गेल्यानंतर तो माझ्यासोबत आला। त्या ठिकाणी माझ्या बोटाला शाई लावली, तो म्हणे पप्पा माझ्या बोटाला देखील शाई लावा। त्या ठिकाणी ती मी अधिकारी विनंती केली, याचा हट्ट आहे त्या ठिकाणी शाई लावा, पण या ठिकाणी मतदानाचा हक्क माझा होता, तो मी स्वतः बजावलेला आहे। तो छोटा आहे, तो काही मतदान करणार नाही। या ठिकाणी आरोप कधी केला पाहिजे, जर मी मतदान केंद्रात कोणाच्या मतदानाचा अधिकार हिसकून त्या ठिकाणी मतपेटीवर मी स्वतः बटणं दाबले असते किंवा त्या मतदान केंद्रावर काही गैरव्यवहार केला असता, त्यावेळेस आरोप करावे। या ठिकाणी माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे पोलिसांवरती भडकलेले दिसले। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते झेडपी मतदानाच्या केंद्रावरती 100 मीटरच्या आतमध्ये फिरू लागल्यामुळे त्यांनी पोलिसांना चांगलं सुनावलं। मी आता जर तुम्ही बघितलं, आपण हा 100 मीटरचा परिसर आहे आणि या तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे अकलूज नगरपालिका हद्दीतली लोक ज्यांचा या मतदारसंघाशी काही संबंध नाही, जिल्हा कार्यकारिणी सदस्य त्यांचे इथं थांबलेले आणि पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही आहे। वास्तव इथले मतदारच नाहीत, कोणत्या पद्धतीची दहशत पसरवण्याचा प्रश्न ती मंडळी या ठिकाणी येऊन करतायत हे मला समजत नाही। बातमी सांगलीमधली। सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या बलगवडे गावामध्ये आतापर्यंत एकही मतदान झालेलं नाहीये। सोलर प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी बलगवडे या ठिकाणी अद्याप एकही मतदान झालेलं नाहीये। राज्यामध्ये एकीकडे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होत असताना सांगली जिल्ह्यातील बलगवडे गावात मात्र आजपर्यंत आतापर्यंत 12 वाजून गेलेले आहेत, एकही मतदान झालेलं नाहीये। बलगवडे गावातील या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये हे मतदान केंद्र उभारण्यात आलंय, मात्र या गावामध्ये अगदी गावाजवळ असलेला एक जी गावची जमीन आहे त्या गावच्या जमिनीमध्ये सोलर प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड काही दिवसापूर्वी झालेली आहे आणि या वृक्षतोडीच्या निषेधार्थ हे संपूर्ण गावानं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार या निवडणुकीवरती मतदानावरती टाकलेला एकूण दिसून येतो आणि त्यामुळेच आपण पाहतोय या गावातील जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावरती सकाळपासून खरं तर शुकशुकाट आहे। एकही मतदार या मतदान केंद्रावरती सकाळपासून आलेला नाही। आता 12 वाजून गेलेले आहेत आणि एकूण जो ग्रामस्थांचा जो आरोप आहे की मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड ही सोलर प्रकल्पासाठी ग्रामस्थांचा विरोध झुगारून या ठिकाणी झाली। जवळपास 10 लाखांचा जो खर्च आहे, हा 10 लाखांचा खर्च जो आहे या झाडे लावण्यामध्ये तो देखील वाया गेलेला आहे आणि त्यामुळेच आता प्रशासकीय पातळीवरती अनेक अधिकारी या गावातील ग्रामस्थांची येऊन भेट घेत आहेत, मात्र तोडगा निघत नाहीये आणि त्यामुळं
आता दुपारी 12 वाजून गेलेले आहेत. हा जो बलगवडे गावातील ग्रामस्थांचा जो बहिष्काराचा निर्णय आहे तो कायम राहतो का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, बलगवडे, तासगाव, सांगली. मंत्री उदय सामंत यांनी देखील मतदान केलेलं आहे. ईव्हीएम बंद पडल्याच्या घटनांवरती जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळेला सामंतांनी दिली आहे. ईव्हीएम मधील त्रुटी जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण होतील असंही सामंत म्हणाले. ईव्हीएममुळे जर विलंब झाला असेल तर मला असं वाटतं की थोडाफार त्रास होईल, पण जे मतदार शेवटच्या क्षणापर्यंत हे त्या रांगेमध्ये असतील त्यांना मतदान करायला द्यायचं आहे. निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे मतदान न होण्याचा अन्याय कोणावर होणार नाही. आणि स्वतः रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून योग्य तो निर्णय ते घेत आहेत. त्याच्यामुळे जर काही कुठं त्रुटी राहिल्या असतील त्यांच्या नेतृत्वाखाली नक्की पूर्ण होईल. वारंवार ईव्हीएम मशीन बंद पडत असल्यामुळे खेडमध्ये रामदास कदम हे चांगले संतापले होते. मशीन जर नीट चालत नाहीये तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असा सल्ला देखील कदमांनी दिलाय. बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या तर मला काहीही अडचण नाही. सत्ताधारी पक्षामधले नेते रामदास कदम यांनी ही मागणी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. बॅलेटवरती निवडणुका घेतल्या तर ईव्हीएमवरचा संशय तरी निघून जाईल असं मत रामदास कदमांनी व्यक्त केलं. ज्या मशीन आहेत, ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या बंद पडत आहेत. तर ही बाब अतिशय गंभीर आहे. याबाबत मी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहे. जरी सत्ता आमची असली, सरकार आमची असली तर नियोजन आवश्यक आहे ना. काही ठिकाणी मला माहिती मिळते करवंडे गावामध्ये अजून मतदान झालं नाही चालू. हे यंत्रणा तुम्हाला व्यवस्थित वापरता येत नसेल आणि 2-2 तास 3-3 तास लोकांना थांबवत असेल तर बॅलेट पेपरवरती घ्या मतदान. मग मला काही अडचण नाही, बिलकुल अडचण नाही मला. आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संशय आहे, ते संशय देखील निघून जाईल. कुडाळ मालवण इथले आमदार निलेश राणे यांनी आपल्या मूळ गावी कणकवलीमधल्या वरवडे गावामध्ये जाऊन मतदान केलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाऊन त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. यावेळेला त्यांनी मतदारसंघामधल्या मतदानाचा आढावा देखील घेतलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्या निवडणुकींचं आज मतदान होत आहे. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडली आणि महायुतीला जो प्रतिसाद आहे तो उत्स्फूर्त दिसला आणि मतदान पण तसं महायुतीच्या बाजूने होईल असं दिसतं आहे. लोकांनी आशीर्वाद दिले तर एक चांगली जिल्हा परिषद आम्ही चालू, जी मागची 27 वर्ष राणेसाहेबांनी निष्कलंक जिल्हा परिषद चालवली, पारदर्शक चालवली, तर पुढची 5 वर्ष ही एक चांगली व्यवस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही देऊ, ही खात्री आम्ही प्रचाराच्या वेळेला लोकांना दिली. लोक आशीर्वाद देतील असं वाटतंय, दिसतंय. पुण्यामधल्या सर्वात उंच रायरेश्वर इथल्या मतदान केंद्रावरती जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची देखील कसरत होतीये. मतदानासाठी कर्मचाऱ्यांची ही कसरत आपण बघतो आहोत. हे जे मतदानासाठी लागणारे जे साहित्य आहे हे घेऊन जाताना त्यांना ही कसरत करावी लागते. रायरेश्वरमध्ये 160 मतदार आहेत. त्यासाठी सध्या कर्मचाऱ्यांनी या साहित्यासह चढाई केली आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. लक्ष ठेवावं लागेल. हे मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांची निवड झाली आहे. मालेगावमध्ये भाजप आणि एमआयएमनं तटस्थ अशी भूमिका स्वीकारली होती. नसरीन बानो यांना 43 मतं मिळाली तर शिवसेनेच्या लता घोडके यांना 18 मतं मिळालेली आहेत. महापौर झाल्याच्या नंतर नसरीन बानो या भाऊकही झालेल्या बघायला मिळाल्या. इस्लाम पार्टीसह पक्षामधील नगरसेवक आणि मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत. सबसे पहले अल्लाह रब्बुल इज़्ज़त की का शुक्र अदा करती हूँ. अगर आज हमारे दरमियान मरहूम शेख रजीज़ साहब अगर हयात होते तो ये खुशी यकीनन दोबाला हो जाती. मैं इस्लाम पार्टी के बानी शेख आसिफ साहब की भी शुक्रिया अदा करती हूँ. मैं इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी, कांग्रेस पार्टी और दीगर तमाम पार्टियों के कारपोरेटर्स का भी शुक्र अदा करती हूँ. इसी तरह मैं इस्लाम पार्टी के ज़िम्मेदारान, ओहदेदारान और तमाम ही
वर्करों का भी शुक्र अदा करती हूँ। दरम्यान मालेगावमधल्या इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख यांनी आता एल्गार पुकारलाय। मनपामध्ये प्रशासकीय राजवट असताना लोकांवरती अन्याय झाला। बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली SIT स्थापन करत लोकांना तुरुंगामध्ये टाकलं। तोच मुद्दा पहिल्या महासभेमध्ये हाती घेणार असल्याचं शेख यांनी म्हटलंय। जनता के सामने हमने SIR का जो सर्वेक्षण होने वाला है इस महाराष्ट्र के अंदर जो देश भर में चल रहा है, तो उसके लिए हम उनकी कैसे मदद कर सकते हैं, ये हमने मुद्दा प्रायोरिटी पे रखा। तो SIR का जब सर्वेक्षण होगा इस शहर का, तो हमको शंका है, भीति है कि लाखों लोगों के नाम उससे डिलीट कर दिए जाएंगे और फिर एक मर्तबा वही मुद्दा उपस्थित किया जाएगा कि यहाँ बांग्लादेशी रहते हैं, यहाँ रोहिंग्या रहते। पहली महासभा के अंदर हम ठहराव पारित करेंगे और जो प्रमाण पत्र रद्द हुए हैं उसकी डिपार्टमेंटली, महानगर पालिका के डिपार्टमेंटली हम उसकी चौकसी कराएंगे और उसके अंदर हम हमारा चौकसी का अहवाल महासभा में और राज्य सरकार को भेजेंगे। भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी उमेदवार दिल्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही। उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांचं सूचक विधान। भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार, प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी केली घोषणा। तर शिवसेनेच्या संजय घाडेंची उपमहापौर पदासाठी निवड, 11 तारखेला औपचारिक घोषणा। मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी। तर बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली लोकांना तुरुंगात टाकलं, तोच मुद्दा पहिल्या महासभेमध्ये हाती घेणार आसिफ शेख यांचा एल्गार। सांगली जिल्ह्यामधल्या वाळवा तालुक्यामध्ये ऐन निवडणुकीत जादूटोणाचा प्रकार। राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेला आणि राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या फोटोवर अघोरी कृत्य केल्याचं उघड। भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार, कृषी उत्पादनं, औषधं, डेअरी सारख्या उत्पादनांवरती 0 कर। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती। आणि सोन्याच्या दरात पुन्हा एकदा 2,500ची वाढ। सोनं प्रतितोळा 1,54,500 रुपयांवर, तर चांदीचे दरही 5,000नी वाढले। चांदी 2,60,000 रुपये प्रति किलो। साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आलेत। पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यामुळे पुढचा अनर्थ आणि पुढचा मोठा वाद काहीसा टळलाय। कराड तालुक्यामधल्या वडगाव हवेलीमध्ये सध्या तणावपूर्ण अशी स्थिती बनलेली आहे। वडगाव हवेलीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याची दृश्य आता ABP माझाच्या हाती आली आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईमधल्या नेहरू सेंटर या ठिकाणी आजपासून पुढचे 2 दिवस विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। नवे क्षितिज या नावानं होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आज सरसंघचालक मोहन भागवतांचं व्याख्यान होणार आहे, तर उद्या त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचं सत्र होणार आहे। या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान, अश्विनी भावे, सुभाष घई, सुनील बर्वेसह चित्रपट क्षेत्रामधल्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे। बॉलिवूड सेलिब्रिटी आणि खेळाडूंसह साधारणपणे 900 जणांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलंय। याच विषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कसा असणार आहे हा संपूर्ण कार्यक्रम? जर आपण या कार्यक्रमाची रूपरेषा बघितली तर आज या ठिकाणी आपण माझ्या मागे बघतो आता हेमा मालिनी जे आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। काही वेळापूर्वी सलमान खान आणि त्याचबरोबर अश्विनी भावे असतील, बर्वे असतील किंवा हे चित्रपट क्षेत्रातले झाले सुभाष घई असतील आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातल्या नितेश राणे असतील किंवा राजकीय उद्योग क्षेत्रातल्या व्यक्ती असतील, खेळाच्या क्षेत्रातल्या व्यक्ती असतील, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील जे मान्यवर आहेत त्यांच्यासाठी हे बौद्धिक जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोहन भागवत हे 2 सत्रांमध्ये हे बौद्धिक जे आहे ते घेणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष जे आहेत ती पूर्ण होत असताना नवक्षितिज हे कार्यक्रमाचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे। ह्याचा हेतू हा आहे की जे संघाशी रिलेटेड नाहीत किंवा संघाच्या विचारांच्या संदर्भात
जे काही लोक इथे आजूबाजूला राहतात, जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना या ठिकाणी एकत्रित आणून त्यांच्याबरोबर मोहन भागवत जे आहेत ते त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत, त्यांना संघाच्या बाबतची माहिती देणार आहेत. आज 2 सत्रांमध्ये हा कार्यक्रम पार पडेल आणि उद्या या सगळ्या बौद्धिकचा जो कार्यक्रम होईल त्याच्या संदर्भात उद्या प्रश्नोत्तरांचा जे आहे ते सेशन पार पडेल. आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील उद्योग क्षेत्र असेल, चित्रपट क्षेत्र असेल, खेळाचं क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रातले मोठमोठे मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सर्व वृत्तवाहिन्यांचे वृत्तपत्र चे जे संपादक आहेत त्यांना देखील या ठिकाणी निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे आता हे सगळे मान्यवर ज्यावेळेस या ठिकाणी दाखल होतील, काही वेळातच या ठिकाणी आणखीन बॉलिवूडमधील काही मोठी नावं जी आहेत त्यांची नावं आता समोर येत आहेत, ते देखील या ठिकाणी दाखल होईल आणि ह्या पूर्ण सेशनला जे आहे ते सुरुवात होईल. मात्र आपण जर बघितलं तर आतापर्यंत या सगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद तुर्तास सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.